बीडमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरूच. योगेश क्षीरसागरांच्या राजीनाम्यानंतर राजीनाम्याचं सत्र. राजीनाम्यांमुळे राष्ट्रवादी पुढे आव्हान. भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंका. भाजपच्या बैठकीत रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र. पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणी जास्त व्हावी. पदवीधर निवडणूक नोंदणीसाठी कार्यकारिणीत मंथन. बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. योगेश क्षीरसागर यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा. मी केलेल्या कामाची दखल न घेतल्यानं राजीनामा. क्षीरसागरांचं वक्तव्य. आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं. एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवीन ट्रेंड. नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम. मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच. बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? सवाल उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन करणार. भाजपच्या कार्यालयाचं करणार उद्घाटन. दहिसर पथकर नाक्याचं स्थलांतर प्रकरण. स्थलांतरासाठी मंत्री नितीन गडकरींचा नकार. स्थलांतरासंदर्भात गडकरींचं प्रताप सरनाईकांना पत्र. स्थलांतरासाठी सुचवलेली जागा वसई विरार महापालिका हद्दीत येते, त्यामुळे हे पथकर नाका स्थलांतराच्या नियमाशी सुसंगत नसल्याचंही पत्रात नमूद केलंय. खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची पाहणी करणार. 2 दिवसापूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुळे एनएचआय अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार. नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. दुपारी 4 वाजता सुप्रिया सुळे करणार पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा असे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. तसंच आज रविवार असल्याने अनेक दिग्गज नगराध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यासोबत स्थानिक नेतेही उपस्थित राहतील. खासदार आमदारांविरोधात 478 प्रकरणं प्रलंबित. राज्य सरकारने दिली उच्च न्यायालयात माहिती. सगळी प्रकरणं जलद गतीने निकाली लावा. न्यायालयाने दिल्या सूचना. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेत मनसेची आज बैठक. थोड्याच वेळात शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. वॉर्ड संदर्भातील चर्चेसाठी मनसे नेत्यांची बैठक. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे शाखेचं उद्घाटन होणार. कोपर खैरणमधील मनसे शाखेचं उद्घाटन. अमित ठाकरे नेरूळमधील श्री स्वामी समर्थ दर्शन सोहळ्याला उपस्थिती लावणार. मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व करण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीत आजी माजी आमदारांमध्ये वाद. मोहोळच्या निवडणुकीची सूत्र कशी हाती घेऊ शकतात? राजू खरेंचा रमेश कदमांना सवाल. तुम्ही 17 दिवसात आमदार कसे झालात? रमेश कदमांचं राजू खरेंना प्रत्युत्तर. जनता जनार्दन ठरवणार. महापौर कुणाचा बसणार? कल्याण डोंबिवली महापौर पदावर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. ये पब्लिक है सब जानती है. श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना फिल्मी स्टाईल टोला. खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील नवले पुलाची पाहणी करणार. 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार. साखरपुड्यापेक्षा लग्न मोठं करणार. ट्रोलिंगमुळे इंदुरकर महाराज संतापले. मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे इंदुरकर महाराज ट्रोल. बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा. क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुकवर हा राजीनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का आहे. 20,000 कार्यकर्त्यांसह दिग्विजय बागल भाजपमध्ये जाणार. सोलापुरातील 12 नगरपालिकांवर भाजपचे उमेदवार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. रमेश चेन्नीतला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक यांच्यासह खासदार माजी मंत्र्यांचा समावेश. मुंबईत 80 कोटीचा घोटाळा. बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनीच रचला कट. आयपीएस अधिकाऱ्यांसह अभिनेते उद्योगपतींना 80 कोटीचा चुना. वांद्र्यातील एका उच्चभ्रू पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली घोटाळा. वाशीमध्ये मवियाला धक्का. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश. मवियातील महत्त्वाचे नेते मोठ्या संख्येनं भाजपात दाखल.
महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. नाशिकच्या भोगूर नगर परिषदेत महायुतीत फूट. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती तर शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. प्रेरणा बलकावडे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी ठाकरेंच्या स्मारक समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार. पुण्यात निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीत चुरस. पहिल्याच दिवशी 300 अर्ज संपले तर 10,000 शुल्क आकारूनही इच्छुकांची गर्दी. अरविंद कांत्रटवारांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. राजीनाम्यात गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारेंच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी. केदारी हे निष्ठावंत शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप. कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले. तसेच मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले असून आज रविवारी सुद्धा अर्ज स्वीकारणं सुरू असल्याची माहिती. 5व्या दिवशी हिंगोली नगरपालिकेसाठी 49 नामनिर्देशन पत्र दाखल. नगरपालिकेमध्ये 5व्या दिवशी नगरसेवकांसाठी 126 तर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल. वर्धा जिल्ह्यात अध्यक्षांसाठी 4 तर सदस्यांसाठी 61 नामांकन दाखल. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी वर्धा 1, आर्वी 1, पुलगाव 1, हिंगणघाट 1 असे एकूण 4 नामांकन पत्र दाखल. काँग्रेस पक्ष आता संपत चाललाय. बिहारच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतापराव जाधवांचा पलटवार. हिंगोलीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी नीता बांगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाचा स्वबळाचा नारा. सोलापुरात अण्णा बनसोडे यांची आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. अबकी बार 75 पारचा नारा देत सोलापूर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार. कणकवली नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून समीर नलावडे यांचा अर्ज दाखल. भाजपकडून सदस्यपदासाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल. वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रेखा मापरी यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल. नागोराव ठेंगडे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल. मुंबईत काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा. काँग्रेसला नेहमीच उशिरा जागा येते. काँग्रेसला नेहमीच उशिरा जाग येते. वर्षा गायकवाड यांनी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जनतेला सांगावं. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांची टीका. यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांचं नामांकन. माजी मुख्याधिकारी माधुरी यांची अपक्ष दावेदारी. चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार भास्कर जाधव यावेळी उपस्थित. अलिबाग निवडणुकीसाठी मोदियाच्या उमेदवारांचे आज अर्ज दाखल. शेकाप काँग्रेस आघाडीचं शेतकरी भवन इथून नगरपालिकेपर्यंत शक्ती प्रदर्शन. लालू प्रसाद यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती. मात्र नितीश कुमार आणि मोदी सरकारनं महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. बिहार विधानसभा निकालावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी. काँग्रेसची भाषा जिद्दीच्या भाषा आहे. नितेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. भंडाऱ्याच्या साकोलीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र होंडेकर यांचं शक्ती प्रदर्शन. नगरसेवकांचं नामांकन मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सध्या गुलदस्त्यातच. काँग्रेस पीएमसीची निवडणूक स्वबळावर लढणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांची घोषणा. तर मुंबईतील काँग्रेसच्या शिबिरात मोठी घोषणा. चंद्रपुरात नगराध्यक्ष पदावरून भाजपमध्ये मोठा पेच. ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा पेच. देशकर यांचा जुन्या कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा आग्रह. योगीराज चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा. माऊलींच्या समाधी दर्शनानंतर चांगदेव महाराजांचे हे वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला. ग्रामस्थ मंडळी मोठ्या भक्तिभावाने दिंडीचा सेवा करतायत.
क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 150वी जयंती यवतमाळ जिल्ह्यात उत्साहात साजरी. आदिवासी संस्कृतीचे देखावे साकारले तर भव्य मिरवणुकीत हजारो समाज बांधवांचा सहभाग. जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल. यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातील 3 प्रभारी ठाणेदारांसह 13 दुय्यम अधिकाऱ्यांची बदली. शेतरस्त्यांसाठी महसूल विभागाकडून नवीन आदेश जाहीर. नवीन निर्णयामुळे 7 दिवसात वाद निकाली लागणार. यात स्थळ पाहणी, पंचनामा आणि जिओटॅग छायाचित्र सादर करणे बंधनकारक. यवतमाळ झेडपी केंद्रनिहाय मतदार यादीला पुन्हा मुदतवाढ. तांत्रिक अडचणींचा खोडा. 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपद. अध्यक्ष निवडीसाठी 24 नोव्हेंबरला संचालक मंडळाची सभा. अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत उत्सुकता. तर दिवंगत आमदार शिवाजी कर्डिक यांच्या निधनामुळे जागा रिक्त. नवले पुलावर होणारे चेक पोस्ट उभारण्याचा प्रस्ताव. अपघात रोखण्यासाठी पोस्ट उभारण्याचा प्रस्ताव. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार. प्रत्येक 100 मीटरवर फलक लावण्याचा प्रस्ताव. नवले पुलाजवळ अपघात मदत कक्ष स्थापन करणार. वेग मर्यादा 60 करून 40 किलोमीटर प्रति तास करण्याचा विचार. हंगरगेकरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर. झुबेर हंगेरकर संशयित दहशतवादी. कॉन्ट्रॅक्टर लिस्टमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक दहशतवादी झुबेर हंगरगेकरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. चंद्रपूरमध्ये 11वे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं आयोजित संमेलन. राज्यभरातून 100 विद्यार्थी आणि 50 शिक्षक सहभागी. पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण. प्रत्येकी 24 कोटींच्या वसुलीचे आदेश. जबाबदार व्यक्तींकडून केली जाणार वसुली. सहकार आयुक्तांनी केली सामूहिक जबाबदारी निश्चित. हिंगोलीतील भंडारी तांडा शाळेत विद्युत तारा लोंबकळल्यात. महावितरण विभागाचं दुर्लक्ष. विद्युत तारा दुरुस्त करण्याची शिक्षकांची मागणी आहे. हार्बर ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांचे आज हाल होणार. सीएसएमटी पनवेल लोकल 5 तास बंद राहणार. ठाणे पनवेल 7 तास बंद राहणार. झटपट तिकीट देण्यासाठी मध्य रेल्वेने नेमले यूटीएस सहाय्यक. 15 दिवसांच्या कालावधीत 20 लाखांचे उत्पन्न. नवीन सुविधेमुळे केवळ 15 दिवसात 14,000 तिकिटांची विक्री. मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करणार. मुंबईत महापालिकेचा निर्णय. मात्र 4ही जागांवर अद्यापही कबूतरखान्यांचा व्यवस्थापन नाही. स्वयंसेवक संस्था पुढे आल्या तरच घेतला असला तरी या 4ही जागांवर कबूतरखान्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी गेल्या 15 दिवसात एकही संस्था पुढे आलेली नाही. नवी मुंबईत क्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपवणार. ट्रॅव्हल्स एजन्सीकडून तिकीट बुकिंगसाठी विचारणा. प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाईटची निवड करता येणार. गांजा विक्रीसाठी आलेल्या कागलच्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक. 300 ग्राम गांजासह दुचाकी जप्त केली. मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नवी मुंबईत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 29,36,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी करण्यात आले. तर 13,53,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटलाय. तर 25 लाख रोकड लंपास. पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारातील ही घटना. पेट्रोल पंपांवर 3 जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण. पुण्यातील येरवडामधील धक्कादायक घटना. कोयत्याने 3 जणांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. तर पैशाच्या वादातून मारहाण करण्यात आली आहे. सांगलीतील उत्तम मोहिते हत्येप्रकरणी सांगली पोलिसांकडून संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. शहरातल्या इंदिरानगर गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी गणेश मोरे सह टोळीची धिंड काढत दहशत मोडून टाकली आहे. नाशिकमध्ये आढळली संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ. नाशिकच्या गोविंदनगरमध्ये घडली आहे घटना. पडद्यात 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांची अवैध दारू विक्री आणि वाहतूक करण्यावर कारवाईत 20 जणांवर गुन्हे दाखल करत केला 5,54,000चा दारू साठा जप्त. उत्तर नागपुरातील भाजपच्या वार्ड अध्यक्षांची भरदिवसा हत्या. जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापुरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सांगलीतील 2 आरोपींना अटक, 3 चोरींचे गुन्हे उघड, तर सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 2,75,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात नकली नोटा छापणाऱ्यांवर पोलिसांची धाड, मुद्देमाल जप्त, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला युवकांनी ताब्यात घेतलंय. 1,08,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तर नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करताना पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण, सोलापुरातील टेंभुर्णी गावातील ही घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर लोखंडी पाईपने मारहाण केल्याची माहिती. मालेगावात पुन्हा बनावट नोटांचा सुळसुळाट. आंबाकाटा परिसरात 5.5 लाखांच्या बनावट नोटा, नकली नोटांसह 2 संशयितांनाही पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यात महिला आणि बालकांविरोधी गंभीर गुन्ह्यात आरोपीला 8 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. तर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून 6 महिन्यात आरोपीला शिक्षा. गडचिरोलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची शहरात गस्त, दुचाकीवरून दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या 3 युवकांना अटक, तर दुचाकीसह देशी दारू जप्त. हिंजवडी परिसरात अमेरिकन नागरिकांची फसवणूक, कॉल सेंटरकडून नागरिकांची फसवणूक, कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा, 2 कॉल सेंटरचा पर्दाफाश. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना वसईतील एका शाळेत घडली आहे. मृत मुलगी इयत्ता 6वीत शिकत होती. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा जीव गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार. धुळ्यातील धक्कादायक प्रकार, अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल. न्यायालयाकडून आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. वाशिम जिल्ह्यात यंदा चिया पिकाच्या लागवडीमध्ये मोठी वाढ. 3,000 हेक्टरवर पेरणी, 10,000 हेक्टरपर्यंत चिया लागवड होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर तालुक्यात एकूण 1,265 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन. नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात. गहू आणि हरभरा पिकाला सर्वाधिक पसंती. कडाक्याची थंडी असताना शेतकरी पेरणी करताना घाई करत असताना दिसून येत आहेत. हिंगोलीतील काठोडा तांडा गावात घराला आग लागते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आगीत संसार उपयोगी साहित्यांसह 5 लाखांची रोकड जळून खाक. मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.